जय हिंद मित्रांनो, मी विजय गायकवाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपले न्यू भरती युट्यूब चॅनल वरती। तर मित्रांनो, गेल्या काही दिवस आपण व्हिडिओ बनवला नाही कारण थोडासा प्रॉब्लेम झाला होता माझ्या मोबाईलचा, त्यामुळे काही दिवस मी व्हिडिओ बनवू शकलो, त्याबद्दल क्षमा करा। तर आज तुमच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट घेऊन आलेलो आहे। ते अपडेट अशी आहे की हायकोर्ट मध्ये एक नवीन भरती निघाली आहे मित्रांनो। जी भरती कशा पद्धतीने आहे, तुम्हाला कशा पद्धतीने फॉर्म भरायचा आहे, हे संपूर्ण डिटेल तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे मित्रांनो। आता ज्या विद्यार्थ्यांना हायकोर्ट यामध्ये फॉर्म भरायचा आहे, तर यामध्ये तुम्हाला क्वालिफिकेशन किती लागणार आहे, त्याचप्रमाणे तुमचं सिलेक्शन प्रोसेस कसं राहणार आहे, त्याचप्रमाणे तुम्हाला भरतीसाठी कागदपत्र कोणकोणते लागणार आहे, त्याचप्रमाणे तुम्हाला भरतीसाठी अर्ज शुल्क किती लागणार आहे, ओबीसी साठी किती लागणार आहे, ओपन वाल्यांसाठी किती लागणार आहे, एससी वाल्यांसाठी किती लागणार आहे, हे सर्व माहिती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो। पण त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांना आपला व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो। तर ज्या विद्यार्थ्यांना हायकोर्ट या भरतीची संपूर्ण पीडीएफ जाहिरात वाचायची असेल तर पीडीएफ जाहिरातची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी दिलेली आहे। त्या ठिकाणी तुम्ही पीडीएफ जाहिरात वाचून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरू शकता मित्रांनो। त्याचप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये ऑनलाईन फॉर्म भरण्याची लिंक दिलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरू शकता। त्याचप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांना हायकोर्ट या सिलेबस साठी अभ्यासक्रमासाठी स्टडी मटेरियल लागत असेल तर कोणतं बुक घ्यायचं आहे, त्या बुकची लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी दिलेली आहे, त्या ठिकाणी तुम्ही ते बुक परचेस करू शकता मित्रांनो। तर ज्या विद्यार्थ्यांना हा फॉर्म भरायचा आहे तर फॉर्म भरण्याची शेवटची तारीख किती तारखेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता, त्याचप्रमाणे तुम्हाला फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे, ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे किंवा ऑफलाईन पद्धतीने भरायचा आहे, हे संपूर्ण डिटेल मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे, स्क्रीन शेअर करून सांगणार आहे। म्हणून व्हिडिओला मध्ये मिस करू नका मित्रांनो। तर मिस केलं तुम्हाला काही पूर्ण भरतीची माहिती तुम्हाला समजणार नाही मित्रांनो। म्हणून तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे पहा, काळजीपूर्वक पहा आणि आपला व्हिडिओ तुमच्या मित्रांना मैत्रिणींना नक्की शेअर करा मित्रांनो। तर वेळ वाया न घालवता जाऊ आपल्या मोबाईल स्क्रीनवर। तर या ठिकाणी पहा मित्रांनो, आपली स्क्रीन रेकॉर्डिंग ऑन केलेली आहे। तर या ठिकाणी पहा, हायकोर्ट रिक्रुटमेंट 2026 543 पर्यंतची भरती निघलेली आहे मित्रांनो। सुवर्ण संधी आहे, आताच अर्ज करायचा आहे मित्रांनो। या ठिकाणी पहा, हायकोर्ट रिक्रुटमेंट 2026 टोटल जागा पहा 543 जागा आहे, पदाची संख्या आहे आणि तुम्हाला पगार पहा या ठिकाणी किती भेटणार आहे, 25,500 ते 1,42,700 इथे तुम्हाला या ठिकाणी वेतन भेटणार आहे मित्रांनो। तर या ठिकाणी पहा, हायकोर्ट रिक्रुटमेंट 2026 ग्रामीण भागातील आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व तरुण मित्रांसाठी एक नंबर सुवर्ण संधी चालू आलेली आहे। अलाहाबाद उच्च न्यायालय, हायकोर्ट ऑफ जुडिशल कोर्ट ऍट अलाहाबाद आणि राष्ट्रीय परीक्षा एजीसी म्हणजे NTA यांच्या मार्फत तब्बल 3 मोठ्या पदांसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। जर तुमचं स्वप्न क्वार्टर सरकारी नोकरी करण्याची असेल तर ही संधी अजिबात सोडायची नाही मित्रांनो। त्याचप्रमाणे पहा, ही भरतीची सर्वात मोठी आणि खास बाब म्हणजे यामध्ये रिव्ह्यू ऑफिसर RO, असिस्टंट रिव्ह्यू ऑफिसर म्हणजे असिस्टंट रिव्ह्यू ऑफिसर आणि कॉम्प्युटर असिस्टंट अशा CA अशा एकूण 543 जागांसाठी अर्ज मागवले आहेत। या संपूर्ण भरतीची परीक्षा नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजे NTA कडून घेतली जाणार आहे। त्यामुळे परीक्षा एकदम वेळेत, कडक आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडणार आहेत। यामध्ये पहा, चला तर मग या भरतीमध्ये नक्की कोणकोणते पदे आहेत, त्यासाठी शिक्षण काय लागणार आहे, पगार किती मिळणार आहे आणि परीक्षेचा पॅटर्न कसा असणार आहे याबद्दलची एकदम सोपे आणि
आपल्या गावरान भाषेतील संपूर्ण माहिती खालील पद्धतीने सविस्तर पाहूया। या ठिकाणी पहा ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा आहे, हाऊ टू अप्लाय। तर या ठिकाणी पहा भरतीचे महत्वाचे टप्पे आणि तारखा। तर कोणताही फॉर्म भरण्यापूर्वी आपल्या तारखा माहीत असणं खूप गरजेचं आहे, नाहीतर वेळेवर धावपळ होते। या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून शेवटच्या तारखेची वाट न पाहता फॉर्म भरून घेतलेला बरा। तर यामध्ये ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात 1 जून 2026 पासून फॉर्म भरण्याची सुरुवात झालेली आहे। तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जून 2026 रात्री 11:50 वाजेपर्यंत आहे। तुम्ही ऑनलाईन फॉर्म सबमिट करू शकता। फी भरण्याची शेवटची तारीख 22 जून 2026 पर्यंत आहे, रात्री 11:50 वाजेपर्यंत आहे। स्टेट बँक ऑफ इंडिया SBI च्या माध्यमातून फी भरता येईल। मित्रांनो, फॉर्म मध्ये दुरुस्ती करेक्शन विंडोज। जर फॉर्म भरताना नावात किंवा इतर माहितीत काही चूक झाली तर 24 जून 2026 ते 25 जून 2026 पर्यंत रात्री 11 वाजेपर्यंत तुम्ही एडिट करू शकता। मित्रांनो, म्हणजे तुम्हाला फॉर्म भरण्यामध्ये काही चूक झाली असेल तर तुम्हाला एडिट करायचं असेल तर 24 जून ते 25 जून पर्यंत तुम्ही रात्री 11 वाजेपर्यंत तुम्ही एडिट करू शकता। परीक्षा आणि रिझल्ट तुम्हाला नंतर वेबसाईटवर किंवा ईमेलद्वारे कळवण्यात येईल। रिक्त पदे, शैक्षणिक पात्रता आणि पगार या ठिकाणी या भरतीमध्ये एकूण 3 प्रकारची पदे आहेत। सर्व पदे मिळून 543 जागा भरल्या जाणार आहेत। प्रत्येक पदासाठी लागणारे शिक्षण, उपलब्ध जागा आणि मिळणारा पगार खालीलप्रमाणे आहे। तर रिव्ह ऑफिसर म्हणजे RO, एकूण जागा 138 जागा आहे। तर किती जागा या ठिकाणी 138 जागा आहे। त्यानुसार दुरुस्तीमध्ये यामध्ये बदल होऊ शकतो। मित्रांनो, तर पे स्केल तुम्हाला किती भेटणार आहे, तुम्हाला यामध्ये पे लेव्हल स्केल 8 नुसार 46,600 ते 1,51,100 तुम्हाला भेटणार आहे आणि 7वे वेतन आयोगानुसार एकदम कडक पगार आहेत। मित्रांनो, त्याचप्रमाणे शैक्षणिक पात्रता या ठिकाणी मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणती पदवी म्हणजे बॅचलर डिग्री किंवा त्या समकक्ष पात्रता असणे आवश्यक आहे। कॉम्प्युटर सायन्स मध्ये डिप्लोमा किंवा डिग्री किंवा सोप्या भाषेत सांगायचे तर NIELT डिफेन्स सोसायटी O लेव्हल सर्टिफिकेट किंवा मान्यता प्राप्त संस्थेचे CCC सर्टिफिकेट असणे अनिवार्य आहे। तर डेटा एंट्री, वर्ड प्रोसेसिंग आणि कॉम्प्युटर ऑपरेशनचे चांगले ज्ञान असणे आवश्यक आहे। कॉम्प्युटरवर इंग्रजी टायपिंगचा वेग किमान 25 शब्द प्रति मिनिट 25 WPM असणे आवश्यक आहे। यामध्ये दुसरं पद असिस्टंट रिव्ह ऑफिसर। असिस्टंट रिव्ह ऑफिसर म्हणजे ARO, यामध्ये जागा 380 जागा आहे। मित्रांनो, तर सर्वात जास्त जागा या पदासाठी आहेत। तुम्हाला यामध्ये पगार किती भेटणार आहे, 7व्या नुसार 44,900 तर 1,42,400 इतका तुम्हाला पगार भेटणार आहे। जबरदस्त पगार आहे मित्रांनो। तर शैक्षणिक पात्रता या पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे। बॅचलर डिग्री पाहिजे। कॉम्प्युटर सायन्स मध्ये पदवी, डिप्लोमा किंवा O लेव्हल सर्टिफिकेट किंवा CCC सर्टिफिकेट पाहिजे। कॉम्प्युटर हाताळण्याचे आणि डेटा एंट्रीचे ज्ञान असणे आवश्यक आहे। कॉम्प्युटरवर इंग्रजी टायपिंग स्पीड किमान 25 शब्द प्रति मिनिट असणे बंधनकारक आहे। त्यानंतर तिसरं पद या ठिकाणी कॉम्प्युटर असिस्टंट CA, यामध्ये एकूण जागा 25 आहे। पगार तुम्हाला किती भेटणार आहे, 25,500 ते 81,100 यामध्ये तुम्हाला पगार भेटणार आहे। यासाठी पात्रता तुम्हाला किती लागणार आहे, मान्यता प्राप्त युनिव्हर्सिटीची पदवी जर पाहिजे, कॉम्प्युटर सायन्स डिग्री, डिप्लोमा किंवा O लेव्हल CCC कॉम्प्युटर सर्टिफिकेट पाहिजे। डेटा एंट्री आणि वर्ड प्रोसेसिंगचे ज्ञान पाहिजे। कॉम्प्युटरवर इंग्रजी टायपिंग स्पीड किमान 25 शब्द प्रति मिनिट पाहिजे। आता या भरतीसाठी वय मर्यादेमध्ये तुम्हाला सवलत किती भेटणार या ठिकाणी या भरतीसाठी वय कधी मोजले जाणार, 1 जुलै ते 2026 रोजी उमेदवारांचे वय खालीलप्रमाणे असणे आवश्यक आहे। तर रिव्ह ऑफिसर RO आणि असिस्टंट रिव्ह ऑफिसर ARO उमेदवारांसाठी या भरतीसाठी किमान वय तुमचं 21 वर्ष पूर्ण पाहिजे। किमान
21 ते 35 वर्षापेक्षा जास्त नसावे, म्हणजेच उमेदवारांचा जन्म 2 जुलै 1991 पूर्वीचा आणि 1 जुलै 2005 नंतरचा असावा. कॉम्प्युटर असिस्टंट म्हणजे सीए साठी या पदासाठी किमान तुमचं वय 18 वर्ष ते 35 वर्षापर्यंत पाहिजे, म्हणजे तुमचा जन्म 2 जुलै 1991 पूर्वीचा आणि 1 जुलै 2008 नंतरचा तुमचा जन्म असणे आवश्यक आहे. तर वयात मिळणारी सूट पहा. अप्पर एज रिलेशन उत्तर प्रदेशातील राखीव प्रवर्गासाठी उमेदवारांसाठी नेहमीनुसार वयात सूट देण्यात आलेली आहे. यामध्ये पहा SC ST OB साठी आणि स्वातंत्र्य सैनिकांसाठी आणि आश्रित म्हणजे DFE DFF यांना उच्च वयोमर्यादेत 5 वर्षाची सूट दिलेली आहे. दिव्यांगासाठी PH उमेदवारांसाठी तब्बल 15 वर्षाची सूट दिली आहे. माजी सैनिकांसाठी ESM सैनिक सेवेचा कालावधी वजा करून 3 वर्षाची सूट दिलेली आहे आणि उत्कृष्ट खेळाडूंना 5 वर्षाची सूट दिलेली आहे मित्रांनो. तर यामध्ये तुम्हाला सविस्तर माहिती वाचायची असेल PDF जाहिरात, तर PDF जाहिरातची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी दिलेली आहे. त्यामध्ये जाऊन तुम्ही PDF जाहिरात वाचून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरू शकता. त्याचप्रमाणे तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरण्याची लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी दिलेला आहे. त्या ठिकाणी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरू शकता. तर अर्ज फी किती आहे, या ठिकाणी तुम्हाला फी किती आहे, या भरतीसाठी अर्ज करताना प्रवर्गावरून फी भरण्यासाठी आली आहे. सर्व पदे क्लास 2 आणि क्लास 3 मध्ये येत असल्याने परीक्षेसाठी खालीलप्रमाणे फी आकारली जाईल. जनरल OBC आणि प्रवर्ग यासाठी 1200 रुपये फी आहे. SC ST EWS प्रवर्गासाठी फक्त 1000 रुपये फी आहे. उत्तर प्रदेश राज्य बाहेरील सर्व उमेदवारांना राखीव प्रवर्गातील असेल तरीही जनरल कॅटेगरी मध्ये मोडले जातील त्यांना ₹1200 रुपये फी भरावी लागेल. फी ऑनलाईन पद्धतीने इंटरनेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा UPI द्वारे भरता येईल. तुमचं सिलेक्शन कसं होणार या ठिकाणी पहा. सिलेक्शन कसं होणार, परीक्षेचा संपूर्ण सिलेबस. मित्रांनो, यामध्ये कोणती तोंडी मुलाखत इंटरव्ह्यू होणार नाही, म्हणजे तुमची यामध्ये कोणती तोंडी परीक्षा होणार नाही. निवड पूर्णपणे लेखी परीक्षा आणि टायपिंग टेस्ट मेरिट लिस्ट केली जाईल. ही परीक्षा एकूण 3 टप्प्यामध्ये तुमची होणार आहे, म्हणजे 3 स्टेज मध्ये तुमची ही परीक्षा घेतली जाणार आहे. पहिला टप्पा पहा, पूर्व परीक्षा राहील स्टेज 1. तर प्रिलिमिनरी एक्झाम जनरल स्टुडंट्स परीक्षेचे स्वरूप OMR शीटवर बेस पेन आणि पेपर पद्धतीने वस्तुनिष्ठ बहुपर्यायी MCQ प्रश्न विचारले जातील. एकूण प्रश्न 200 प्रश्न राहणार आहे, 200 गुण राहणार आहे आणि गुण 200 राहणार आहे आणि तुम्हाला गुण 200 राहणार आहे. प्रश्न 200 राहणार आहे आणि गुण 200 राहणार आहे. वेळ तुम्हाला 3 तासच राहणार आहे, म्हणजे 180 मिनिटे. नकारात्मक गुण निगेटिव्ह मार्किंग राहणार आहे. सर्वात बारीक गोष्ट म्हणजे यात कोणती निगेटिव्ह मार्किंग नाहीये मित्रांनो, म्हणजे तुम्हाला यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नाहीये. सिलेबस काय यामध्ये पहा, तुम्हाला अभ्यास कसा करायचा आहे, सिलेबस कोणतं यामध्ये पहा. यात सामान्य विज्ञान, भारताचा इतिहास, भारतीय राष्ट्रीय आंदोलन, भारतीय राज्य व्यवस्था, अर्थव्यवस्था आणि संस्कृती, भारतीय कृषी, वाणिज्य आणि व्यापार, लोकसंख्या, पर्यावरण आणि नागरीकरण, जागतिक आणि भारताचा भूगोल, चालू घडामोडी, जनरल अपडेट, बुद्धिमत्ता, उत्तर प्रदेशाची शिक्षण, संस्कृती, उद्योग आणि सामाजिक परंपरा याबद्दलचे विशेष ज्ञान, पदवी पातळीची सामान्य इंग्रजी आणि सामान्य हिंदी भाषा आणि कॉम्प्युटरचे प्राथमिक ज्ञान या विषयावर प्रश्न विचारले जातील मित्रांनो. यामध्ये तुम्हाला सिलेबस यामध्ये तुम्हाला सांगितले मित्रांनो. तर तुम्हाला अभ्यास करायचा असेल तुम्हाला तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी बुकची लिंक दिली आहे, ती बुक तुम्ही परचेस करून अभ्यास करू शकता मित्रांनो. का त्या बुक मध्ये संपूर्ण माहिती आहे त्या बुक मध्ये राहणार आहे मित्रांनो. महत्वाचे नियम पहा. पूर्व परीक्षेच्या गुणाच्या मेरिटवर प्रत्येक कॅटेगरी मधून 1 जागेसाठी 7 उमेदवार म्हणजे 7 टाइम्स टप्पा 2 आणि 3 साठी पात्र ठरवले जातील. टप्पा 2 मुख्य परीक्षा
परीक्षेचे स्वरूप ही परीक्षा पारंपरिक पद्धतीची म्हणजे पेन आणि पेपरने उत्तरपत्रिका लिहिण्याची सब्जेक्टिव्ह असेल. एकूण गुण 150 आहे. वेळ 2 तासच राहणार आहे. गुण विभागणीय खालीलप्रमाणे असेल. सेक्शन ए निबंध लेखन. इंग्रजीमध्ये अंदाजे 200 शब्दाचा निबंध तुम्हाला लिहावा लागणार आहे. त्यामध्ये तुम्हाला 30 गुण राहणार आहे. सेक्शन बी यामध्ये तुम्हाला प्रिसिस टायपिंग सारांश लेखन राहणार आहे. इंग्रजी दिलेल्या उत्तराच्या सारांश लेखन करणे यामध्ये तुम्हाला 30 गुण राहणार आहे. सेक्शन सी भाषांतर म्हणजे इंग्रजीतून हिंदीत भाषांतर करणे यामध्ये तुम्हाला 25 गुण राहणार आहे. आणि हिंदीतून इंग्रजीत भाषांतर करणे 25 गुण राहणार आहे. म्हणजे 25 गुण म्हणजे 50 गुणांचे तुम्हाला सेक्शन सी राहणार आहे. सेक्शन डी कॉम्प्रिहेन्शन आकलन इंग्रजी उत्तरावरील प्रश्नाची उत्तरे लिहिणे 40 गुण राहणार आहे. पासिंग मार्क्स मुख्य परीक्षेत 150 पैकी तुम्हाला किमान 50 गुण मिळणे अनिवार्य आहे मित्रांनो. म्हणजे तुम्हाला 50 गुण यामध्ये पाडायचे आहे, नाहीतर उमेदवार थेट बाद होऊ शकतो. तिसरा टप्पा यामध्ये कॉम्प्युटर ज्ञान आणि टायपिंग चाचणी राहणार आहे. परीक्षेचे स्वरूप कॉम्प्युटर आधारित म्हणजे सीबीटी मेड इंग्रजी टायपिंग टेस्ट घेतली जाईल. एकूण गुण 50 गुण राहणार आहे. वेळ 20 मिनिटाचा राहणार आहे. नियम यामध्ये उमेदवारांना इंग्रजीमधील अंदाजे 500 शब्दाचा एक परिच्छेद कॉम्प्युटर स्क्रीनवर दिला जाईल. तो तासास हुबेहूब 20 मिनिटात टायपिंग करायचा आहे. पासिंग मार्क्स 50 पैकी किमान 25 गुण मिळणे आवश्यक आहे. टायपिंगचा वेग 25 शब्द प्रति मिनिट राखणे बंधनकारक आहे. मार्क्स कसे कापले जाणार? तुमच्या प्रत्येक एका चुकीला किंवा स्पेलिंगच्या मिस्टेकला अर्धा गुण कापले जातील. त्यामुळे टायपिंग करताना अचूकतेकडे विशेष लक्ष द्यावे लागणार आहे. एकदम महत्वाचे टप्पा 2 मुख्य परीक्षा आणि टप्पा 3 टायपिंग टेस्ट. या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी आणि एकाच परीक्षा केंद्रावर सलग घेतल्या जातील. दोन्ही पेपरमध्ये फक्त 20 मिनिटाचा गॅप दिला जाईल मित्रांनो. अंतिम मेरिट लिस्ट दुसरा टप्पा आणि तिसरा टप्पा यांच्या एकत्रित 200 गुणावर लावले जाईल. ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा आहे म्हणजे तुम्हाला फॉर्म कसा भरायचा आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील. फॉर्म भरताना खालीलप्रमाणे सोप्या स्टेप्स फॉलो करावे लागतील. सर्वात प्रथम अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या अधिकृत वेबसाईटवर किंवा NTA अधिकृत पोर्टलवर जावे लागेल. न्यू रजिस्ट्रेशन करावे लागेल तुम्हाला आणि स्वतःचा ईमेल ID आणि मोबाईल नंबर टाकून त्या ठिकाणी तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे. त्यानंतर स्क्रीनवर एक ऍप्लिकेशन नंबर जनरेट होईल, तो लिहून ठेवायचा आहे. मिळालेल्या ऍप्लिकेशन नंबरवर पासवर्ड मदतीने लॉग इन करून आपल्या वैयक्तिक माहिती, पत्ता आणि शैक्षणिक पात्रता अचूक भरावी. यानंतर आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून योग्य साईज मध्ये अपलोड करावीत. यामध्ये नवीन रंगीत फोटो ज्यावर उमेदवारांचे नाव आणि फोटो काढलेली तारीख स्पष्टपणे दिलेली असावी. स्वतःची सही, डाव्या हाताचा अंगठ्याचा ठसा, 10वीचे प्रमाणपत्र, जन्मतारखेचा पुरावा म्हणून आणि जातीचा प्रमाणपत्र लागू असल्यास अपलोड करावे लागते. शेवटच्या स्टेजमध्ये नेट बँकिंग, डेबिट कार्ड किंवा UPIच्या माध्यमातून आपल्या प्रवर्गाची फी ऑनलाईन पद्धतीने भरावी लागेल. फी भरून झाल्यानंतर फॉर्म सबमिट होईल. त्यानंतर कन्फर्मेशन पेजची प्रिंट डाउनलोड करून आपल्याकडे भविष्यातील वापरासाठी सुरक्षित ठेवायची आहे मित्रांनो. जर तुम्ही सरकारी नोकरी शोधत असाल आणि कॉम्प्युटर टायपिंगची पदवी पूर्ण केली असेल तर ही एक स्वर्ण संधी आहे. शेवटच्या तारखेची वाट न पाहता आजच आपला अर्ज भरून घ्या आणि लगेच अभ्यासाला लागा मित्रांनो. तर अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी हायकोर्टचा फॉर्म भरू शकता. जागा 543 आहे. यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती वाचून दाखवलेली मित्रांनो सांगितलेली आहे. कशा पद्धतीने तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, सिलेबस काय काय राहणार आहे, तुम्हाला कशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे, हे संपूर्ण डिटेल तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेले आहे मित्रांनो. म्हणून तुम्ही व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ पूर्णपणे पहा मित्रांनो. आणि आपला व्हिडिओ तुमच्या मित्रांना, मैत्रिणींना आणि तुमच्या नातेवाईकांना नक्की शेअर करा मित्रांनो, जेणेकरून त्यांना
या भरतीची स्वर्ण संधी मिळेल मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज आपल्या व्हिडिओला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा मित्रांनो. तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शालोम, शांती, सलाम, बाय बाय.